पारंपरिक पद्धतीने ते सुद्धा शेंगदाण्याचं कूट न वापरता भरलेल्या मसाला वांग्याची भाजी। बदलत्या काळानुसार सर्वांना चीज बटर भरपूर आवडत आहे, मात्र मसाला वांग्याची भाजी जी पारंपरिक आहे तीच सर्वांना आवडते आणि हिवाळ्यामध्ये तर बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी एक नंबर लागते। त्यासाठी तव्यावरती 1 चमचाभर तेल गरम केलं आणि त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक बारीक कापून लाल करून घेतला। कांदे छोटे असतील तर 2 वापरले तरी चालतील। 5 ते 6 लोकांना पुरेल इतपत वांग्याची भाजी आज आपण बनवणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे। कांदा चांगला लाल झाला की त्यामध्येच पातळ पातळ कापलेलं खोबरं सुद्धा लाल करून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा कांद्याबरोबरच आपण भाजून घेणार आहोत। मी ते कापलेलं खोबरं घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं बारीक होत नसेल तर खोबरं किसून घेतलं तरी चालेल। खोबरं सुद्धा कांद्याबरोबरच चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। तव्यावरतीच हे सर्व मिश्रण एका साईडला केलं। पुन्हा 1 चमचाभर तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये फक्त 2 चमचे हरभरा डाळ भाजून घ्यायची आहे। डाळ भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवायची। डाळ थोडीशी भाजून झाली की त्यामध्येच 2 चमचे धने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। चूल असेल तर चुलीमध्ये कांदा आणि खोबरं जर भाजून घेतलं तर भाजीला आणखीनच छान टेस्ट येते। डाळ आणि धने सुद्धा चांगले खमंग भाजले गेले की सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आणि कांदा खोबरं गरम आहे त्याच वेळेस मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। भाजलेलं कांदा खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं। त्याचबरोबर 9-10 लसूणच्या पाकळ्या आणि सोलून घेतलेलं 1 इंच आलं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। अगदी अर्धा चमचा खसखस टाकलेली आहे आणि अर्धा ते 1 चमचा सफेद तीळ टाकायचे आहेत। उन्हाळा आहे त्यामुळे खसखस आणि तीळ कमी प्रमाणात वापरायचे, कारण खसखस आणि तीळ शरीरासाठी खूप गरम असतात। त्याचबरोबर धुवून घेतलेली कोथिंबीर आणि अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि इथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। भाजून वाटून घातलेली चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ आणि धन्यामुळे भाजीला एकदम गावरान पद्धतीचे जी वांग्याची भाजी असते त्याच पद्धतीची चव येते। आता इथे कढईमध्ये फक्त अर्धी पळी तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण किंवा मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाल्याचा सुगंध घरभर दरवळत आहे। वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि वाटणमध्ये घरी तयार केलेला काळा मसाला टाकायचा आहे। मी इथे फक्त 1 चमचा काळा मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे। उन्हाळा आहे त्यामुळे गरम मसाल्याचा वापर सुद्धा कमीच करायचा आणि मसाल्याला किंवा वाटणला लागेल इतकंच मीठ टाकून घ्यायचं। अगदी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं। गावरान मसाला वांगे बनवण्याचा मसाला किंवा वाटण इथे तयार आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि यातील चमचाभर मसाला साईडला काढून घ्यायचा आहे। आपण इथे वांग्यामध्ये तळलेला मसाला भरणार आहोत, म्हणजे बराच वेळेस वांगं खाताना आतला मसाला कच्चा लागतो तसं लागणार नाही। चमचाभर मसाला साईडला काढून घेतला। गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे वांगे। आता इथे मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत। त्यातील फक्त 8 ते 9 वांगे मी वापरणार आहे। मी इथे वांगे फक्त दाखवलेले आहेत। या वांग्यांना खूप टेस्ट असते आणि भरलेलं वांगं जर बनवायचं असेल तर असेच वांगे घ्यायचे। लाईट जांभळ्या कलरचे जे वांगे असतात आणि छोट्या साईजचे जे वांगे असतात त्याला भरपूर काटे असतात ते वांगे आपण घेणार आहोत। मी ते वांग्यांचा खालचा भाग कापून टाकला आणि बघा मिठाच्या पाण्यामध्ये हे वांगे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे वांग्यांवरती काही पावडर मारलेले असेल किंवा जंतुनाशक मारलेले असतील तर ते निघून जातील। आता इथे वांगे सुक्या कपड्यावरती काढून घेतले, पुसून घेतले तरी चालतील, नाही पुसून घेतले तरी चालतील। वांग्यांची भरपूर धूळ इथे निघालेली आहे। आता इथे छोटे काटेरी वांगे घेतलेले आहेत भरण्यासाठी मसाला आणि वांग्याच्या आतमध्ये टाकण्यासाठी मीठ घेतलेलं आहे। आता एक एक वांगे घ्यायचे आणि बघा वांग्याला कट करायचं आणि इथे लगेच बघून घ्यायचं की वांग्याला आतमध्ये कीड लागलेली आहे की नाही। कवळीच वांगी घ्यायची आहेत। वांगी इथे कट झालेली आहेत। बराच वेळेस हा साईडचा पार्ट आवडत नसेल तर तो काढून टाकला तरी चालेल आणि बघा लगेच वांग्याच्या आतमध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे वांग्याचा आतला जो भाग आहे तो खाताना अळणी लागत नाही आणि वांगं आतपर्यंत पटकन शिजतं। मीठ भरून झालं की लगेच तयार केलेला मसाला भरायचा। हाताने भरून घेतला तरी चालेल। मसाला थोडासा थंड झालेला आहे। सर्व वांग्यांमध्ये याच पद्धतीने मसाला भरून घेतलेला आहे। भातावरती खाण्यासाठी जर सुकं वांगं बनवायचं असेल तर याच पद्धतीने मसाला भरून फक्त तेलावरती हे वांगं तुम्ही वाफवून खाऊ शकता। असं वांगं सुद्धा खूप छान लागतं। वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। लगेच गॅसची फ्लेम चालू केली आणि बघा कढईमध्ये जे वाटण होतं त्यामध्ये अगदी पाववाटी पाणी टाकलं आणि इथे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडीशी मसाल्याची ग्रेव्ही इथे तयार करून घेतली आणि इथे मसाल्याला कलर बघा किती सुंदर आलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवलेली आहे। आता इथे बघा वाटण एकदम ड्राय नाही आणि खूप पातळसुद्धा नाही आणि मसाला चांगला तळलासुद्धा गेलेला आहे। आता इथे या ग्रेव्हीमध्ये तयार केलेले वांगे ठेवून घ्यायचे आणि वांग्यांना वाफ काढून घ्यायची।
असं केल्यामुळे वांग्यांची चव डबल होते. नक्की या पद्धतीने वांग्याची भाजी ट्राय करून बघा. आता या तयार केलेल्या ग्रेव्हीमध्ये सर्व वांगी ठेवली आणि या मसाल्यामध्ये वांग्यांना मिक्स करून घ्यायचं, म्हणजे वांग्याच्या आतपर्यंत मसाल्याची चव पोहोचते. या वाटणमध्ये वांगे चांगले मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढायची. असं केल्यामुळे बघा वांगे पटकन शिजतात आणि वांग्याची चव आणखीन डबल होते. इथे 5 मिनिटांनी बघा वांगे मस्त शिजलेले आहेत आणि वांग्यांचा कलर बघा चेंज झालेला आहे. मसाल्यामध्ये वांगी वाफलेसुद्धा गेलेले आहेत आणि वांगे चांगले तळल्यासुद्धा गेलेले आहेत. आपण जर लग्नातील वांग्याची भाजी बघितली असेल तर वांग्यांमध्ये मसाला भरून ती वांगी तळून घेतली जातात आणि नंतर त्याची भाजी बनवली जाते. इथे वांग्यांना झाकण ठेवून वाफ काढल्यामुळे वांग्यांमध्ये आतपर्यंत मसालासुद्धा मुरलेला आहे आणि वांगी हलकीशी वाफलेली आहेत आणि थोडीशी तळल्यासुद्धा गेलेली आहेत. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. मी इथे 2 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून सर्व वाटण मिक्स करून घेतलं आणि नंतर उरलेलं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त पातळ वांग्याची भाजी बनवायची असेल तर आणखीन अर्धा ते 1 ग्लास पाणी याच्यामध्ये वाढवू शकता. आता इथे मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलं. भाजीमध्ये थंड पाणी न टाकता गरमच पाणी टाकायचं, म्हणजे वांग्याची भाजीची चव आणखीन डबल होते. तर इथे पाणी टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं. आता ग्रेव्हीला लागेल इतकं मीठ टाकायचं आहे. आपण सुरुवातीला मसाला तळून घेतला त्यावेळेसुद्धा मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ जास्त टाकायचं नाही, काळजीपूर्वकच मीठ टाकायचं. आता इथे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं. हाय फ्लेमवरती भाजीला उकळी आली की गॅसची फ्लेम मिडियम टू लो करायची. वांगे शिजवून घ्यायचे आणि भाजीसुद्धा थोडीशी आटवून घ्यायची. इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती आणि 6 ते 7 मिनिटांनी बघा भाजी मस्त आटलेली आहे. मी इथे मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो केली आणि लो फ्लेमवरती पुन्हा 4-5 मिनटं वांग्यांना वाफ दिली आणि बघा किती सुंदर वांग्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी शेतकरी लोक पारंपरिक पद्धतीने शेतामध्ये जी वांग्याची भाजी बनवून खातात त्याच पद्धतीची ही वांग्याची भाजी झालेली आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. आता इथे शेवटी कापून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि गॅसची फ्लेम बंद केली. ही भाजी थंड झाल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट होणार आहे, म्हणून पातळ भाजी आवडत असेल तर थोडंसं जास्तीचं पाणी भाजीमध्ये घालायचं, म्हणजे भाजी जास्त घट्ट होणार नाही. आणि बघा इथे भाजी थोडी थंड झालेली आहे, त्याचबरोबर थोडीशी घट्टसुद्धा झालेली आहे. उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये बाजरीची भाकरी न खाता चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर या पद्धतीची वांग्याची भाजी ट्राय करू शकता. आणि ते भाजी बघा किती सुंदर तयार झालेली आहे. इथे ताटामध्ये भाजी वाढतानाचा थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. दुसऱ्या डिशमध्ये पुन्हा वांग्याची भाजी काढून घेतलेली आहे. अगदी आपली आई किंवा आजी बनवायची त्याच पद्धतीची वांग्याची भाजी आज तयार केलेली आहे. घमघमीत सुगंध घरभर दरवळलेला आहे. नक्की एकदा या पद्धतीची वांग्याची भाजी ट्राय करून बघा. उन्हाळा असेल तर चपाती, ज्वारीची भाकरी आणि हिवाळा असेल तर बाजरीची भाकरी चुरून ही भाजी 1 नंबर लागते. घरी बनवलेला कलाकंद खायचा असेल, कचोरी खायची असेल किंवा ढोकळा खायचा असेल, आईस्क्रीम खायचा असेल किंवा कुल्फी खायची असेल, सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि अशा साध्या सिंपल नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.